सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. मुरगुडमध्ये भाट समाजाच्या वतीने हनुमान जयंती उत्साहात साजरी. मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट. मुरगुड येथे श्री पूजक भाट समाजाच्या वतीने हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावात पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. हनुमान जयंतीनिमित्त सकाळी 5:30 वाजता वैदिक मंत्रोच्चारात श्री हनुमान मूर्तीला अभिषेक व पूजन करण्यात आले. हे पूजन दीपक बहुधाने यांच्या मार्गदर्शनाखाली विधीपूर्वक पार पडले. मंत्रोच्चार, घंटानाद आणि भक्तिमय वातावरणामुळे परिसरात आध्यात्मिक ऊर्जा जाणवत होती. यानंतर सकाळी अचूक 6:31 वाजता हनुमान जन्मकाळ साधण्यात आला. पूर्व दिशेला उगवत्या सूर्याच्या ललिमेत श्रीच्या पाळण्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महिला भक्तांनी पारंपरिक पाळणा गीत गात कार्यक्रमाला भक्तिरसाची जोड दिली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊन संपूर्ण परिसर दणाणून गेला. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद व पारंपरिक सुंठवडा वाटप करण्यात आले. तसेच यंदाच्या जयंतीनिमित्त भाट समाजाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला. भाट समाजाकडून गेल्या सुमारे 70 वर्षापासून हनुमान जयंती साजरी करण्याची परंपरा अखंडपणे जपली जात आहे. समाजाच्या पूर्वजांनी काशी येथून संगमरवरी हनुमान मूर्ती आणून मुरगुड बाजारपेठेतील राणा प्रताप चौकात मंदिराची स्थापना केली. मंदिर साध्या स्वरूपाचे असले तरी ते भक्तांसाठी अत्यंत श्रद्धास्थान बनले आहे, अशी माहिती लक्ष्मण भाट यांनी दिली. या कार्यक्रमास लक्ष्मण भाट, नारायण भाट, भरत भाट, जनार्दन भाट, जालिंदर भाट, गोपी भाट, नामदेव भाट, शिवाजी भाट, यशवंत भाट, राजू भाट, सर्जेराव भाट, किरण भाट, सूरज भाट, रोहन भाट, रोहित भाट, रुपेश भाट, दिग्विजय भाट, सुशांत भाट, प्रशांत भाट, सागर भाट, आकाश भाट, ओंकार भाट, वैभव भाट, प्रथमेश भाट, गणेश भाट आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार भरत भाट यांनी मानले. एकूणच भक्तिभाव, परंपरा आणि सामाजिक एकजूट यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने यंदाची हनुमान जयंती मुरगुडमध्ये विशेष ठरली. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.